लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पोसमध्ये पूल बांधकामामध्ये अनियमिततेचा पूर प्रकरण थेट देवेंद्र फडणवीस दरबारी, दोषींवर कारवाईची मागणी। बातमी पुसद येथून। पुसद दिग्रस मार्गावरील MDR 51 पूस नदीवरील पुलाच्या बांधकामातील कथित अनियमिततेचे प्रकरण आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी पोहोचले आहे। सुमारे 14.91 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप करत मुख्यमंत्री कार्यालयासह संबंधित विभागाकडे लेखी तक्रार सादर केली आहे। सदर पुलाचे काम वर्क ऑर्डर क्रमांक 5263/TC अंतर्गत मंजूर असून 5 ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते। मात्र फेब्रुवारी 2026 अखेरही काम अपूर्ण असल्याने विलंबाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडेही निवेदन देण्यात आले आहे। जिल्हा उपाध्यक्ष भाजप रवी निर्मल, ज्ञानचंदानी, जिल्हा सरचिटणीस दीपक सिंह, प्रताप सिंह परिहार, भारतीय उत्तर आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्विन रमेशलाल जयस्वाल, पुसद जिल्हा संघटक ॲडव्होकेट विश्वास भवरे इत्यादींनी मुख्यमंत्री स्तरावर तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे। सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर। तक्रारदारांच्या नुसार कामाच्या ठिकाणी आवश्यक माहिती फलक लावण्यात आलेला नाही। कालावधी वाढ, EOT संदर्भातील आदेश सार्वजनिक करण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। पुलावरील वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजना अपुऱ्या असून कामगार सुरक्षेतील त्रुटी गंभीर असल्याचेही नमूद करण्यात आले आहे। हा मार्ग पुसद शहराला दिग्रस, नागपूर तसेच राष्ट्रीय महामार्ग 361 शी जोडणारा प्रमुख दुवा असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते। सदर काम पूर्णपणे स्पर्धात्मक टेंडर प्रक्रियेद्वारे झाले असते तर अधिक बिलो दर मिळून शासनाचा आर्थिक फायदा झाला असता, असा दावा तक्रारदारांनी केला आहे। संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी व चौकशीत कंत्राटदार दोषी आढळल्यास त्याला तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। सार्वजनिक निधीतून उभारल्या जाणाऱ्या या महत्त्वाच्या प्रकल्पात पारदर्शकता व गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर तातडीने हस्तक्षेप व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। या प्रकरणाकडे पुसद तालुक्याचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी रवी ज्ञानचंदानी, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष। माझे सहकारी विश्वासजी भवरे, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, व दीपकजी परिहार, जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी, व अश्विनजी जयस्वाल, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते। आज आम्ही एक गौप्यस्फोट करायला इथं आलेलो आहे। आपल्याला माहीतच आहे की आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे व महायुतीचं सरकार अत्यंत विकासनशील विचाराचं सरकार आहे व जे विकासनशील कामं आहेत त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध शासनाकडून वेळोवेळी केला जातो। पुसद ते डिग्रस या महामार्गावर पूस नदीवर एक 15 कोटी रुपयाचा पुलाचं टेंडर एक साधारणतः 1.5 वर्षापूर्वी काढण्यात आला होता व या कामाच्या संदर्भात अनेक प्रकारच्या तक्रारी व अपघात झाल्याच्या अनेक बातम्या समाज माध्यमांवर दिसून आल्या व याची शहानिशा करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रत्यक्ष त्याची पाहणी केली। त्याच्यामध्ये आम्हाला अनेक प्रकारचे अनागोंदी कारभार आढळून आले, ज्याच्यामध्ये मुख्यतः त्या जे पुलाचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये पुलाला 2 भागामध्ये विभागित केलेला आहे। अर्धवट पूल हा तोडून काढलेला आहे व त्यावर पुलाचं काम सुरू आहे व उर्वरित जे अर्धवट पूल आहे जे आज दळणवळणसाठी खुल्ला आहे त्याची कुठल्याही प्रकारची डागडुगी न करता व त्याला थोडंसं दुरुस्त न करता आज ते दळणवळणसाठी सुरू आहे। त्यामुळं त्याच्यावरून जे ये जा करणारे लोक आहेत त्यांच्या जीवितवाला धोका आहे। सोबतच तिथं कामाची पाहणी केले असता त्या ठिकाणी काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या सुरक्षा संदर्भात कुठल्याही प्रकारचा निकष किंवा नियम याला धाब्यावर ठेवून काम सुरू आहे। सोबतच जे नागरिक त्या पुलावरून ये जा करतात त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे तिथं फलक लावण्यात आलेले नाही आहे, रिफ्लेक्टर नाही आहे, रात्रीच्या टाईमला तिथं लाईट नसतो, अंधार असतो व अशा प्रकारच्या रस्त्यावर ये जा करणाऱ्या लोकांसोबत अपघात झाल्यास याचा जबाबदार कोण राहणार आहे, हे एक मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे। सोबतच या पुलाचं काम सुरू असताना या पुलाच्या कामात वापरलेले जे साहित्य आहेत, सिमेंट आहे, रेती आहे, गिट्टी आहे किंवा लोखंड आहे,
आमच्या निदर्शनास आलं की तिथं गजबांधी सुरू होती ज्या दिवशी आम्ही गेलो होतो. तर आमच्याकडं पुरावे आहेत, फोटो व्हिडिओज आहेत, त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते की सगळे जंगाटलेले गज त्या ठिकाणी वापरल्या जात आहे आणि निकृष्ट दर्जाचं काम केलं जात आहे, ज्यामुळं उद्या हे पूल किती वर्ष टिकेल याबाबत साशंकता व्यक्त केल्या जात आहे व शासनाच्या निधीचा अपव्यय होत आहे हे निदर्शनास येत आहे. सोबतच या पुलाचा जे वर्क ऑर्डर आहे ते 9 ऑक्टोबर 2024 रोजी काढण्यात आला होता व याला पूर्ण करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. हा कालावधी लोटूनही साधारणतः 6 महिने झालेले आहे, पण त्याच्यानंतरही काम 50%, 60%, 70% जरी पूर्ण झाला असता तर हे समजण्यासारखी बाब होती. परंतु काम माझ्या मते तरी 30-35%च्या वर कंप्लीट झालेलं नाही आहे व या संत गतीने सुरू असलेला काम कधी पूर्ण होणार आहे व या कामाला एक्सटेन्शन किंवा वेळेची काही मर्यादा शासनाने ठरवलेली आहे किंवा जे एक्सटेन्शन दिलेलं आहे ते कोण्या निकषावर दिलेला आहे किंवा या संबंधाने जे कंत्राटदार आहे त्याच्यावर काही नोटीस बजावल्या गेल्या आहेत का, त्यांना काही वेळेची मर्यादा लादून देण्यात आलेली आहे का, याबाबत आम्ही अधिकाऱ्यांकडून जे माहिती घेतली तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अशी माहिती मिळाली नाही की त्यांना एक्सटेन्शन कसं काय देण्यात आलेलं आहे किंवा वेळेची मर्यादा काही ठरवून दिलेली आहे. सोबतच या कामाचा आम्ही वर्क ऑर्डर किंवा टेंडर पाहिले असता हा टेंडर फक्त 0.5% न बिलो गेलेला आहे. म्हणजे 15 कोटी रुपयाचा काम फक्त 7.5 लाख रुपये बिलोनं जातो. म्हणजे याचा अर्थ की हा शासनाचा जे निधी आहे त्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. इतक्या मोठ्या कामामध्ये कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे होती आणि हा टेंडर व्यवस्थित मॅनेज केला गेलेला आहे असं दबक्या आवाजात पत्रकारांमध्ये आणि जनतेमध्ये चर्चा असल्याची माहिती मिळत आहे. आमची सर्व जनतेला व सर्व अधिकाऱ्यांना एकच विनंती आहे की सोबतच आम्ही हे जे तक्रार आहे या तक्रारीमध्ये आम्ही जिल्हाधिकारी महोदय व इतर जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांना सगळ्यांना आम्ही हे तक्रार दाखल करतो आहे. इवन मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही हे तक्रार देणार आहोत. तर त्याच्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी या कामाची योग्य ती चौकशी करायला पाहिजे व चौकशीमध्ये दोषी आढळलेल्या प्रत्येक व्यक्तीला, मग ते कर्मचारी असो, सरकारी कर्मचारी असो किंवा कंत्राटदार असो, जे कोणी दोषी आढळेल त्याच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे व असे जे कंत्राटदार आहेत जे शासनाच्या मूल्याचा किंवा शासनाच्या पैशाचा अपव्यय करत आहेत त्यांना ब्लॅकलिस्टेड करायला पाहिजे व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे. ही आमची एक प्रमुख मागणी आहे. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.